हॅलो फ्रेंड्स, धावपळीच्या जीवनशैली, पोषणाची कमतरता, प्रदूषण अशा वेगवेगळ्या कारणांनी आजकाल कमी वयात केस पांढरे होण्याच्या समस्या खूप वाढल्या आहेत. त्यामुळे केस काळे करण्यासाठी केमिकल्स असलेल्या हेअर डायचा किंवा हेअर कलरचा आपण वापर करत असतो. हेअर डायने किंवा हेअर कलरने केस काळे तर होतात, पण त्याच्या केमिकल्सच्या साईड इफेक्टमुळे केसांचं नुकसानही होतं. तर अशा वेळेस केस काळे करण्यासाठी नॅचरल उपाय कधीही फायदेशीर ठरतात. हेअर डाय करणं ही आजकाल खूप आवडीची फॅशन झालेली आहे. सगळ्याच मुलींना हेअर डाय करणं खूप आवडतं. निदान एकदा तरी आपण हेअर डाय करावं असं प्रत्येकाला वाटतं. हेअर डाय करणं किंवा मग हेअर कलर करणं केसांसाठी खूप हानिकारक ठरू शकतं. अशा वेळेस कोणतंही केमिकल्स हे केसांसाठी चांगलं नसतं. त्यासाठी आज आपण नॅचरल अशी हेअर डाय कशी तयार करायची हे पाहणार आहोत. हा उपाय केल्याने केस तर काळे होतातच, पण त्यात कोणतंही केमिकल्स नसल्यामुळे केसांचं नुकसानही होणार नाही आणि आपले केस पांढरे झालेले असतील तर काळे होण्यास मदत होते. त्याचबरोबर जास्त दिवस केसांवरती कलर टिकून राहतो आणि केस आपले नॅचरल कलर होतात, नॅचरल काळे होतात, दिसायलाही सुंदर दिसतात, केसांवरती छान चमक येते. तर त्यासाठी आज आपण खूप सुंदर असा उपाय इथं पाहणार आहोत. खूप जास्त साहित्य लागणार नाही, कमी साहित्यामध्ये आज आपण हे हेअर डाय तयार करणार आहोत. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे एक छोटंसं भांडं. त्यामध्ये 2 कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा चहापत्ती पावडर इथं घालायची आहे आणि 1 चमचा आपल्याला आवळा पावडर घालायचे आहे. आवळा पावडर तुमच्याकडे नसेल तर ड्राय आवळा सुद्धा इथं घालू शकता किंवा मग फ्रेश आवळा असेल तरीही चालतो. त्यानंतर आपल्याला इथं कलोंजीसुद्धा 1 चमचा घालायची आहे. तर कलोंजी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळं तीळ इथं घेऊ शकता. आता हे तिन्ही साहित्य आपल्याला मध्यम गॅसवरती आटवून घ्यायचं आहे. आता हे पाणी जे आहे हे पाणी अर्ध होईपर्यंत आपल्याला हे आटवायचं आहे आणि गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे. तर फ्रेंड्स, आवळा केसांना चमकदार आणि काळे करण्याचं काम करतं. यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं. हे दोन्ही घटक केसांना पांढरे होण्यापासून रोखतात. आवळा केसांची वाढ करतं, त्याचबरोबर केस मजबूत करण्याचं काम करतं. पांढरे केस काळे करण्यास मदत होते. आवळ्यामुळे केस गळतीसुद्धा कमी होते. तर आवळ्यामध्ये दाहक विरोधी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे टाळूला शांत करण्यास मदत करतात आणि आवळ्यामुळे केसांना पोषणसुद्धा मिळतं आणि केसांची पोत सुधारते. त्यासाठी आपल्याला इथं आवळ्याचा अवश्य वापर करायचा आहे आणि कलोंजीसुद्धा तितकीच आपल्या केसांना फायदेशीर ठरू शकते. तर कलोंजीमुळे केस गळती कमी होते, केस मजबूत होतात. कलोंजीमध्ये फॅटी ॲसिड असतं, त्यामुळे ते केस मऊ आणि चमकदार बनवतं. केस पांढरे होत असतील तर त्याला स्टॉप करण्याचं कामसुद्धा कलोंजी करते. केसातील कोंडा कमी करून केस गळणे, तुटणे या समस्या कमी होतात. त्यासाठी कलोंजीचा सुद्धा इथं वापर आपल्याला करायचा आहे. आणि चहापत्तीमुळे आपले केसांची त्वचा जी आहे हे क्लीन व्हायला मदत होतं. त्याचबरोबर केस मऊ होतात, चमकदार होतात, सिल्की शाईन होतात आणि केसांना काळा कलर येतो. पांढरे झालेले केससुद्धा पूर्वीसारखे काळे होण्यास मदत होते. त्यासाठी आपल्याला चहापत्ती पावडरसुद्धा इथं घ्यायची आहे. आता हे मध्यम गॅसवरती उकळल्यानंतर अर्धं पाणी होईपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि याला हे जे निघालेलं पाणी आहे हे पाणी आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला एक छोटासा बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये घ्यायची आहे मेहंदी. तर इथं मी इंडिगो मेहंदी घेतलेली आहे 2 चमचे. तुम्हाला जास्त प्रमाणात लागत असेल तर तुम्ही इथं जास्तसुद्धा घेऊ शकता. आणि आपल्याला इथं घ्यायचं आहे 2 चमचे हिना. तर हिना पावडर जी आहे यामध्ये सुद्धा जास्त केमिकल्स नसतं, त्यामुळं आपल्याला हिना पावडर घ्यायची आहे. तुमच्याकडे लाल मेहंदी कोणतीही असेल तर तुम्ही घेऊ शकता. हिनामध्ये जास्त केमिकल्स नसतं, त्यामुळं मी इथं हिना पावडर घेतलेली आहे. आणि हे जे हिना पावडर आहे हे पानांपासून याची पावडर बनवली जाते, त्यामुळे यामध्ये जास्त केमिकल्स नसतं. आणि इंडिगो पावडर जी आहे हे सुद्धा पानापासून बनवलेली पावडर आहे. तर मेहंदीचे जे पानं असतात त्या पानापासून हे पावडर बनवली जाते. यामध्ये जास्त केमिकल्स नसतं, त्यामुळं आपल्या केसांचं नुकसान होत नाही. आता हे दोन्ही पावडर छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण जे तयार केलेलं पाणी आहे हे थोडं थोडं पाणी घालून छान याचं स्मूथ असं बॅटर तयार करायचं आहे. तुम्ही तुमच्या केसांना सतत मेहंदी लावणं जर तुम्हाला आवडत नसेल तर कमी वेळात पटकन हेअर कलर करायचे असतील तर ही रेमेडी नॅचरल पद्धतीनं आपले पांढरे झालेले केस पटकन काळे होण्यास मदत करते. तर ही रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करा. तुमचे केस थोडे थोडे पांढरे होत असतील किंवा पूर्ण पांढरे झालेले असतील तरीसुद्धा ही रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पांढरे झालेले केस नॅचरल पद्धतीनं काळे करण्याचा नवीन फॉर्म्युला आज आपण पाहणार आहोत, जेणेकरून आपल्या केसांच्या सर्व समस्या नाहीशा होणार आहेत. आपण इथं जे घटक घेतलेले आहेत आणि हे सर्व एकत्र करून जे मेहंदी भिजवलेली आहे याचा रिझल्ट अमेझिंग असा येणार आहे.
आपण मार्केटमधून आणलेली केमिकल असलेली डाय लावल्याने आपले केस खूपच जास्त प्रमाणात पांढरे होतात. तर घरच्या साहित्यामध्ये अशी होम रेमेडी करून आपण आपल्या केसांना पूर्वीसारखे काळे बनवू शकतो. त्याचबरोबर पांढरे होत असलेले केससुद्धा स्टॉप करू शकतो. केसांचं कोणतंही नुकसान न होता आपले केस सुंदर, दाट, मजबूत आणि काळेभोरसुद्धा करू शकतो. याचं स्मूथ असं बॅटर तयार झाल्यानंतर आपण हे लगेच केसांवरती लावू शकतो किंवा मग दुसऱ्या दिवशी सुद्धा हे लावू शकतो किंवा मग रात्रभर भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा लावू शकतो. तर मी ही रात्रभर अशीच एका प्लास्टिकच्या पेपरमध्ये झाकून ठेवलेली होती आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि हाच कलर आपल्या केसांवरती ब्लॅक कलर देणार आहे. तर आपण यामध्ये नॅचरल घटक घातलेले आहेत, त्यामुळे आपल्या केसांचं नुकसान हे होत नाहीत आणि जास्त प्रमाणात केस पांढरे हे होत नाहीत. पांढरे झालेले केस काळे होण्यासुद्धा मदत होते. तर हे अतिशय सुंदर अशी रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तेव्हा नक्की ट्राय करा. आणि फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा, म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि फ्रेंड्स, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय, कोणत्या गावातून पाहताय किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचत आहेत आणि कुठून कुठून वॉच करत आहेत. तर फ्रेंड्स, हा पॅक केसांना लावण्या अगोदर केस आपले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि कोरडे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला ही मेहंदी केसांवरती लावायची आहे. लावल्यानंतर 1 तास ते 1.5 तास आपल्याला केसांवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. संध्याकाळच्या वेळी आपल्याला काय करायचं आहे की तेलाने छान मालिश करून घ्यायची आहेत आणि हेच केस आपल्याला दुसऱ्या दिवशी शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. केसांवरती अतिशय सुंदर असा कलर चढतो आणि लवकर निघतही नाही. सारखं आपल्याला डाय किंवा कलर करावा लागणार नाही. तर अशी अतिशय सुंदर अशी ही डाय तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, तेव्हा नक्की ट्राय करा. खूप सुंदर असा रिझल्ट येतो आणि याचा आपल्या केसांवरती कोणता विपरीत असा परिणाम होणारही नाही आणि आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होण्यास मदत. तर फ्रेंड्स, चला मग आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवूया आणि भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन रेमेडीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.